नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं मराठमोळ्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ दिवेशमध्ये. आज आपण आहोत सातारा जिल्ह्यात. सातारा जिल्ह्यात बामनोली या गावात. आपण माझ्या मागे पाहू शकता, कोयना नदीचे खोरं आहे. आज आपण करणार आहोत वासोटा ट्रेक. काल रात्री मुंबई येथून दुपारी 2 वाजता निघालो आणि रात्री 9 वाजता आपण बामनोली या गावात पोहोचलो. बामनोली येथे आपण वासोटा ॲग्रो टुरिझम या रिसॉर्टमध्ये थांबलेलो होतो. माझ्या मागे पाहू शकता, पूर्ण शिवसागर तलाव आहे आणि कोयनेचं खोरं आहे. किती सुंदर असं वातावरण आहे. तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू पण दाखवतो. तर रात्री आपण या हॉटेलमध्ये थांबलेलो होतो. शिवसागर तलावाच्या अगदी बाजूलाच हे हॉटेल आहे आणि व्ह्यू पण अगदी सुंदर आहे. जर तुम्ही वासोटा किल्ल्याला भेट देणार असाल तर वासोटा ॲग्रो टुरिझमला नक्की संपर्क करा. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो. जर तुम्ही येणार असाल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. तर मित्रांनो, हे दादा आहेत. यांनी आपली पूर्ण रात्रीची व्यवस्था केलेली होती, जसं की आपलं रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता. तर दादा, तुमचा परिचय आणि तुमचा नंबर सांगाल का? माझं नाव सचिन पवार. माझा मोबाईल नंबर 7588613231. आपलं गाव पौशेवाडी. आपण वासोट्याचं सगळं पॅकेज इन्क्लूड करतो. त्यात संध्याकाळ आला की चहा बिस्किट, रात्रीचं जेवण व्हेज नॉनव्हेज, रात्रीचा मुक्काम येतो टेंटचा किंवा रूमचा, सकाळचा चहा नाश्ता, गडावरचं पार्सल जेवण, फॉरेस्ट परमिशन, बोटिंग परमिशन, गाईड परमिशन आणि आल्यानंतर पुन्हा चहा बिस्किट आणि 5 वाजता चेकआउट केलं ते. धन्यवाद दादा. मी तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. जर कोणाला यायचं असेल तर ते नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. धन्यवाद. तर आज वासोटा फोर्ट ट्रेकला आपल्यासोबत असणार आहेत प्रणील शिंदे, म्हणजेच तुम्ही सगळे त्याला बंड्या नावाने ओळखता. नाश्त्याला पोहे दिलेले आहेत. पोहे खाऊन आपण बोटीने वासोटा किल्ल्याला जाणार आहोत. साधारणतः किल्ल्यावर जाण्यासाठी 1 तास इतका अवधी लागेल. बघूया, आपण पुढचा प्रवास देखील तुम्हाला दाखवू. या तर पोहे खायला. तर भेटू मित्रांनो बोटीत. तर मित्रांनो, माझ्या मागे पाहू शकता आपली बोट लागलेली आहे आणि आज आपल्या प्रवासात असणार आहेत आपल्यासोबत 21 जण. वेगळा पण ग्रुप आहे आणि आपण 2 जण. तर चला मग बोटीत जाऊ. तर फायनली आपण बोटीत बसलेलो आहोत. आपल्यासोबत 21 जण आहेत, पाहू शकता. तर मित्रांनो, आता आपण वासोटा किल्ल्याच्या बेसला पोहोचलेलो आहोत. साधारणतः हॉटेलपासून आपल्याला बेसला पोहोचायला 1 तास इतका अवधी लागलेला आहे. पाहू शकता. वासोटा किल्ल्याची बांधणी ही 12व्या शतकात शिलाहार राजा भोज याने केलेली आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याचे नाव व्याघ्रगड असे केले. याचा उपयोग साधारणतः तुरुंगासाठी होत असे, म्हणजेच कैद्यांना येथे डांबून ठेवत असे.
तर आता आपण वासोटा किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहोत. पाहू शकता सह्याद्री व्याघ्र राखीव पूर्ण प्रदेश हा फॉरेस्टच्या अंडर येतो. तुम्हाला येथे येण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घ्यावी लागते. तसेच तुम्हाला तिकीट देखील घ्यावी लागते. जर तुम्ही हॉटेलकडून येत असाल तर तुमची संपूर्ण तिकीट आणि तुमची पूर्ण परमिशन ही हॉटेलवाले करून देतात. काही सूचना फलक देखील लावलेले आहेत, पाहू शकता. तर हे तिकीट घर आहे, पाहू शकता. इथे शुल्क फलक देखील आहे. प्रौढ व्यक्तींसाठी 150 रुपये, तसेच लहान मुलांसाठी 75 रुपये इतकी शुल्क फी आहे. डिपॉझिट देखील ठेवावे लागते आपल्याला. कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक किंवा कचरा करू नये येते. आपण आणलेले प्लास्टिक इथे मोजले देखील जाते, त्यासाठी आपल्याला डिपॉझिट ठेवावे लागते. येथे आपण आणलेल्या प्लास्टिकची नोंद केली जाते. गडावर कोणत्याही प्रकारचा कचरा होऊ नये यासाठी ही मोहीम राबवली गेलेली आहे. तर येथे किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचे नेटवर्क नाही आहे. संपूर्ण शांत असा हा प्रदेश आहे. जावळीचे खोरे आजूबाजूला आहे. तसेच किल्ला साधारणतः 15 जून ते 15 ऑक्टोबर या कालावधीत बंद असतो. जर तुम्ही येथे येण्याचा प्लॅन करत असाल तर 15 ऑक्टोबर नंतर बोटिंग सेवा चालू होते, तर तुम्ही तेव्हाच या. तर किल्ल्यावरच फॉरेस्ट डिपार्टमेंटचं असल्यामुळे येथे विविध पक्ष्यांच्या प्रजाती दाखवल्या गेलेल्या आहेत. विविध पक्ष्यांचे अधिपत्य येथे आहे. एंट्री केल्यावरच आपल्याला वासोटा माहिती केंद्र हे देखील आहे. तर येथे विविध पक्ष्यांच्या तसेच प्राण्यांच्या प्रजातींबद्दल माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, हा आपला पूर्ण ग्रुप आहे 21 जणांचा आणि हे आपले गाईड आहेत. मामा, तुमचं नाव काय? महादेव जाधव आणि मी संकेत चिकणे. यस. एससी फोटोग्राफी. चला तर मग वासोटा ट्रेकला सुरुवात करूया आपण. आम्ही साताऱ्यावरून आलोय. किल्ल्याचा वेळ हा सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तर आपल्याला 4 वाजेपर्यंत रिटर्न यावे लागते. जर त्यापेक्षा जास्त वेळ आपण घेतला तर आपल्याला इथे दंड आकारण्यात येतो. तर या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. वासोटा किल्ला हा पूर्णतः कोयना जलाशयाच्या परिसरात असल्यामुळे येथे येण्यासाठी आपल्याला बोट हा एकच पर्याय आहे. म्हणजे जवळजवळ साधारणतः आपल्याला 1 तास इतका अवधी लागतो आणि वाढ देखील वळणावळणाची आहे. म्हणजे आपल्याला वेगवेगळे डोंगर पार करून येथे पोचावे लागते. तर हा किल्ला भौगोलिकदृष्ट्या देखील महत्त्वाचा आहे. आजूबाजूला असलेल्या जावळीचे खोरे तसेच कोयना जलाशय याचे महत्त्व लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा वापर तुरुंगासाठी केलेला होता. आजूबाजूला असलेले घनदाट जंगल व नैसर्गिक अडथळे यांमुळे शत्रूला येथे लवकरात लवकर पोचता येऊ नये, त्यासाठी शिवाजी महाराजांनी याचा वापर तुरुंगासाठी केलेला होता. तर पुढे आल्यावरच आपल्याला येथे एक नैसर्गिक ओढा लागलेला आहे. पाहू शकता, आज देखील येथे मुबलक प्रमाणात पाणी आहे. आजूबाजूला असलेला घनदाट जंगलाचा परिसर आणि कोवळं ऊन यांमुळे इथला परिसर खूपच सुंदर वाटत आहे. वातावरण देखील खूप शांत आहे. त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या पक्ष्यांचे आवाज देखील आपल्याला ऐकू येतात. थोडंच पुढे आल्यावर आपल्याला हा ओढा लागतो. ओढ्याला थोडेसे पाणी आहे आणि हेच पाणी पुढे जाऊन कोयना नदीला मिळते. तेथे आल्यावर पुढेच आपल्याला हनुमंतराया आणि गणपतीची अशी दगडात कोरलेली मूर्ती पाहायला मिळते. पाहू शकता किती सुंदर अशी दगडात कोरलेली मूर्ती आहे ती. सुरुवातीचा थोडासा भाग हा सरळ चढाईचा असून अजून तरी आपल्याला कठीण चढाई लागलेली नाहीये. तर पाहू वरती जाऊन किती कठीण चढाई लागते ते. थोड्या अंतरावर जवळजवळ 10 ते 15 मिनिटं चढल्यानंतर आपल्याला पायरी मार्गाचा प्रारंभ होतो आणि हा पायरी मार्ग थोडा वरपर्यंत आहे. आपण पाहू शकता.
वासोटा किल्ल्यावर येण्यासाठी 2 वाटा आहेत. पहिली वाट म्हणजे चिपळूणकडून नागेश्वर मार्गे आणि दुसरी वाट सातारा मार्गे महाबळेश्वर. आपण दुसऱ्या वाटेचा यूज केलेला होता, म्हणजेच मुंबईवरून पोलादपूर, पोलादपूरवरून महाबळेश्वर, महाबळेश्वरवरून वासोटा बेस विलेजला आपण म्हणजेच वासोटा ॲग्रो टुरिझमला थांबलेलो. वासोटा किल्ला म्हणजेच जावळीच्या दराखोऱ्यात वसलेले एक अनोखे दुर्गरत्नच म्हणावे लागेल. गुगलच्या माहितीनुसार या किल्ल्याची उंची साधारणतः 4267 फूट इतकी आहे आणि याची चढाई मध्यम स्वरूपाची आहे. त्यामुळेच ट्रेकर्स आपल्याला शनिवारी आणि रविवारी येथे आलेले दिसतात. वासोटा किल्ल्यावर आपल्याला बोटनी यावे लागते, त्यामुळे आपण ज्या ग्रुपबरोबर आलात त्याच ग्रुपबरोबर आपल्याला वरती चढावे लागते. तसेच परतीचा प्रवास देखील त्याच ग्रुपबरोबर करावा लागतो. जर आपण बोटनी येणार असाल तर फॉरेस्टची पूर्ण परमिशन बोटवाले दादाच करतात. त्याशिवाय आपल्याला वरती नेण्याचे व खाली आणण्याचे काम देखील तेच करतात. वासोट्याला जायचे नियोजन आमच्या दोघांचे 1 हफ्त्या अगोदर झालेले होते. वासोट्याला कसे जायचे, कुठे थांबायचे हे सर्व माहिती आम्ही यूट्यूबद्वारे मिळवली आणि निवासी नियोजन करायचे असे आमचे ठरले आणि आमचा प्रवास देखील बाईकवरून होता. शाळेत एका बाकावर बसून वाचलेले इतिहासाचे पुस्तक आणि त्यानंतर थोड्याच वर्षात इतिहासात असलेल्या किल्ल्यांची माहिती घेत त्यांवर दुर्गभ्रमंती करण्याचे स्वप्न. अजून काय पाहिजे आयुष्यात. तर मित्रांनो, आता जवळजवळ वाजलेत सकाळचे 11, त्यामुळे इतके कडाक्याचे ऊन नाही आहे, त्यामुळे चढाई देखील सोपी वाटते. तर गाईड काकांनी दिलेल्या माहितीनुसार वरती चढायला साधारणतः आपल्याला 1 ते 1.5 तासाचा अवधी लागतो आणि वरती गड फिरण्यासाठी अर्ध्या तासाचा अवधी पुरेसा होतो. थोड्या चढल्यानंतर पहिला ब्रेक घेताना आपल्या ग्रुपमधील मंडळी इथे आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात. तर मित्रांनो, ही सरळ वाट जाते वासोट्याकडे आणि ही वाट जाते नागेश्वर सुळक्याकडे. येथे जायचं आपल्यास लवकर यावे लागते, साधारणतः सकाळी 7-1 वाजता यावे लागते, कारण येथे जाण्यासाठी 2.5 तास इतका वेळ लागतो आणि परत येण्यासाठी 1.5 तास, म्हणजेच आपल्याला 4 ते 4.5 तास येथे जाण्यासाठी हवे. त्यामुळे आता आपण वासोट्याकडे जात आहोत. तर मित्रांनो, आपण येताना हॉटेलच्या पॅकेजनुसार आलेलो. त्यात इन्क्लूड होतं रात्रीचा स्टे, इन्क्लूड होता रात्रीचं जेवण, इन्क्लूड होतं तसेच फॉरेस्टची एंट्री, बोटीचा खर्च, सकाळचा नाश्ता हा सर्व इन्क्लूड होता. जर तुम्ही एकटे येत असाल तर तुम्हाला एकट्यासाठी बोट करायची असेल तर तुम्हाला 3,700 रुपये मोजावे लागतील. तसेच तुम्ही 12 जणांचा ग्रुप घेऊन येत असाल तरी तुम्हाला 3,700 रुपये मोजावे लागतील. किल्ल्याची चढाई मध्यम स्वरूपाची असून मध्येच सरळ वाट लागते तर मध्येच थोडी चढणीची वाट लागते. थोडी दमछाक होऊ शकते, त्यामुळे आपण मुबलक प्रमाणात पाणी आपल्याजवळ ठेवा. आता दुपारचे 12 वाजलेत. हळूहळू ऊन देखील वाढतं आहे. सूर्यदेव अगदी डोक्यावर आलेले आहेत आणि आपला 15 ते 20 मिनिटाचा पॅच बाकी आहे. मित्रांनो, आता आपण वर आलेलो आहोत आणि आपल्याला गडाचे बुरुज दिसायला लागलेले आहेत. तर आपण आता गडावर पोहोचलेलो आहोत आणि आता इथे जिओला नेटवर्क देखील आलेलं आहे. तर आपण पाहू शकता गडावर पोहोचलेलो आहोत. सगळे विश्रांतीसाठी बसलेले आहेत. तर आता गडावर आपण फिरूया. मित्रांनो, गडावर प्रवेश केल्यावरच आपल्याला हनुमंतरायाचे मंदिर पाहायला मिळते. दगडात कोरलेली अशी हनुमंतरायांची सुंदर अशी मूर्ती आहे. जय हनुमान. तर वासोटा किल्ल्यावर एंट्री केल्यानंतर आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटला प्रत्येक बोटीमागे 500 रुपये इतके डिपॉझिट ठेवावे लागते. तसेच आपण पाहू शकता गडावर कोणत्याही प्रकारचा प्लास्टिकचा कचरा देखील नाही आहे. अगदी स्वच्छ गड आहे. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे खरंच कौतुक करण्याजोगे आहे. गडावर प्रवेश केल्यावरच उजव्या हाताला पाण्याचे टाक आहे. पाणी अगदी स्वच्छ असून याचे पाणी पिण्यासाठी वापरतात. इथून आपल्याला सह्याद्रीची डोंगररांग पाहायला मिळते. खाली खोल दरी देखील आहे.
पाहू शकता किती सुंदर असे डोंगर पसरलेले आहेत. तर बरेचसे लोक विश्रांतीसाठी बसलेले आहेत गडावर येऊन, तसेच खाण्यासाठी आणलेले खाद्यपदार्थ खात आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी महालाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहू शकता. छोटा किल्ल्यावर प्रामुख्याने 2 मंदिरं पाहायला मिळतात. आपण सुरुवातीला गडाच्या या ठिकाणी प्रवेश केल्यावर आपल्याला हनुमान मंदिर पाहायला मिळाले. तसेच थोडंच पुढे आल्यावर शिव मंदिर आहे. चला तर शिव मंदिराचे दर्शन घेऊ. मंदिरापासूनच पुढे आल्यावर आपल्याला इथे विविध सुळके पाहायला मिळतात. इथूनच खाली उतरण्याचा एक मार्ग आहे. हा मार्ग आपल्याला कोकणकड्याकडे घेऊन जातो. वाट छोटीशी आहे, पाहू शकता. तो आहे कोकणकडा. मित्रांनो, आपण आता आहोत कोकणकड्यावर. माझ्या मागे आहे तो कोकणचा परिसर, म्हणून याला कोकणकडा असे नाव देतात. तसेच या साईडला आहे आपला सातारा जावळीचा परिसर. कोयना नदीचे खोरे इकडे या साईडला. तर पाहू शकता पूर्ण जंगल असलेलं जावळीचं खोरं आणि तेथे आहे कोयना जलाशय प्रकल्प, म्हणजेच कोयनाचे खोरे. तेथून आपण ट्रेक स्टार्ट केलेला आणि आत्ता आपण आहोत किल्ल्यावर. म्हणजे जवळजवळ 1-1.5 तास ट्रेक करून आपण इथे आलेलो आहोत कोकणकड्यावर. हे कोकणकडा, कोकणचा परिसर, आणि तिकडे नागेश्वर दिसतोय आपल्याला. नागेश्वरकडे जाणारी वाट देखील दिसते. जर आपण कोकणातून चिपळूण मार्गे येत असाल तर आपण नागेश्वर ट्रेक करून वासोड्याला येऊ शकता. पण असा सुंदर असा परिसर पाहून एक ओळ आठवते. काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ती नदी, सगळं अगदी ओकेमध्ये. पाहू शकता तुरुंगाचे अवशेष. इथे कैद्यांना डांबून ठेवले जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासातील तुरुंग पाहू शकता. आता यावर काही नाही, जीर्ण अवस्थेत आहे अगदी. शिवमंदिराच्या बाजूलाच हा तुरुंग आहे. याचे अवशेष आपण पाहू शकता. तर माझ्या मागे पाहू शकता चुन्याचा घाणा. याचा वापर गड किल्ल्याच्या बांधणीसाठी होत असे. तो गोलाकार आकाराचा दगड आहे. तो गोल फिरतो आणि त्याच्यावर चुना मळला जातो. त्याचं वैशिष्ट्य आहे की गड किल्ल्याच्या बांधणीसाठी त्याचा वापर होत असतो. तर मित्रांनो, येथे गडावर 2 पाण्याचे टाक आहेत बाजूबाजूला, पाहू शकता. म्हणजे टोटल 3 टाक आहेत. एक हनुमान मंदिराजवळ एक टाक होता आणि एक कडेलोट पॉईंट जवळ 2 टाक आहेत. शिवमंदिराकडे पाहिला तो तुरुंग होता आणि आता पुढे आहे तो कडेलोट पॉईंट. म्हणजे जर कैद्यांना शिक्षा देण्यासाठी त्या कडेलोट पॉईंटवरून ढकलून देत असत. तर आपण आता त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी जात आहोत. तर आता आपण आहोत कडेलोट पॉईंटला. येथे कैद्यांना खाली ढकलून शिक्षा देत असत कडेलोट करून. पाहू शकता किती खोल अशी दरी आहे. सह्याद्रीची डोंगर रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. ही रांग दातेगडापर्यंत आहे. साधारणतः महाबळेश्वर पासून ते दातेगडापर्यंत ही रांग चालू होते. या 2 रांगेंच्या मधोमध कोयना नदी वाहते. तसेच तेथे शिवसागर प्रकल्प देखील आहे आणि शिवसागर प्रकल्पाचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाचा असल्यामुळे इथे वाघ, बिबट्या, रानगवे तसेच विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. त्यामुळे गडावर रात्री मुक्कामास बंदी आहे. मित्रांनो, गड किल्ला फिरल्यानंतर आपण आता जेवणासाठी बसलेलो आहोत. म्हणजे दुपारची न्याहारी. हॉटेलवाल्यांनीच आपल्याला जेवणाचा दुपारचा डब्बा दिलेला आहे. पाहू शकता चपाती आहेत, अख्खा मसूरची भाजी आहे आणि लोणचं आहे. चला तर मग या जेवायला. तर मित्रांनो, आपला गड किल्ला फिरून झालेला आहे. तर आपण आता किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊ. हा किल्ला 11व्या शतकात शिलाहार राजा दुसरा भोज यांनी बांधलेला आहे. या किल्ल्यावर पूर्वी वशिष्ठ गुरु व त्यांचे शिष्य राहत असत. त्यामुळे त्यांच्या शिष्यांनी या डोंगराला वशिष्ठ असे नाव दिले. परंतु येथील काही लोकांच्या अपभ्रंशांमुळे या जागेला वासोटा असे नाव देण्यात आले. काळात हा किल्ला आदिलशाहीचे सरदार शिर्के मोरे यांच्या ताब्यात होता. त्यानंतर प्रतापगडाच्या युद्धानंतर जावळीचे चंद्रराव मोरे यांचा पराभव करून शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात घेतला व त्याचा उपयोग तुरुंगासाठी होत असे. शिवाजी महाराजांनी जेव्हा राजापूरच्या बंदरावर आक्रमण केले तेव्हा तेथील काही इंग्रजांना पकडण्यात आले होते. तेव्हा त्या इंग्रज कैद्यांना
या किल्ल्यावर डांबून ठेवण्यात आले होते. पुढे पेशव्यांच्या काळात औध प्रतिनिधींकडे हा किल्ल्याची जबाबदारी होती. पुढे 1706 या कालावधीत तेलीनीने हा किल्ला जिंकला. त्यानंतर पेशव्यांचे सरदार बापू गोखले यांनी या किल्ल्यावर आक्रमण केले. जवळजवळ 7 ते 8 महिने आक्रमण केल्यानंतर हा किल्ला त्यांना जिंकता आला व तेलीनीने पराभव पत्करला. 1818 मध्ये अँग्लो मराठा युद्धामध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. असे या वासोटा किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो, वाजलेत दुपारचे 1:30 आणि आता आपण गड उतार होण्यास घेतलेले आहे. गड बंद होण्याची वेळ आहे सायंकाळी 5 वाजता, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या काही निर्बंध आहेत, त्यामुळे 5 वाजायच्या आत आपल्याला तिथे पोचायचं आहे. चला तर मग खाली भेटू. तर मित्रांनो, माझ्या मागे पाहू शकता बोटी लागलेल्या आहेत. आपण गड उतार झालेलो आहे. बरोबर 1 तास लागलेला आहे. आता आपण ज्या बोटीने आलो त्याच बोटीने आपण हॉटेलजवळ जाणार आहोत. चला तर मग हॉटेलजवळ जाऊन भेटू. तर मित्रांनो, वाजलेत संध्याकाळचे 5. आपण आपल्या हॉटेलवर येऊन पोहोचलेलो आहोत. खूप दिवसापासून इच्छा होती वासोटा ट्रेकची, तो फायनली आज आपण पूर्ण केला आहे, वासोटा जंगल ट्रेक. तर आता आपला पुढील प्रवास फणीलच्या गावी पोलादपूर येथे असणार आहे. आपला मुक्काम रात्रीचा तिथेच असणार आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी आपण मुंबईसाठी निघणार आहोत. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.